काय डोक्यावर पडलात का? एवढं रात्री इथं कशाला आलात? हा, जा घरी जा. अहो नाही, मी घरी गेलो आणि दिवसभरात काय प्रकार घडला तो सगळा मला कळाला. त्यासाठी मी भाऊंची माफी मागायला आलोय. आई पण जरा जास्तच बोलली. आता भाऊंनी हे सगळं मनाला लावून घेतलेलं नसावं म्हणजे झालं. तरी पण आईच्या बाजूनं सॉरी. भाऊंनाही आणि तुम्हालाही. एक सांगू का? तुम्ही माझ्यासोबत स्टुडिओमध्ये काम करता ते भाऊंना कळू द्यायचं नाही. तुम्ही त्यांना सांगणार नाही ना? डोंट वरी. तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास होईल अशी गोष्ट मी कधीच नाही करणार. ट्रस्ट मी. मी एक विचारू? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हो, पण भीती वाटते. भाऊंना कळलं तर ते काय रिॲक्ट करतील. नाही म्हणजे आपल्या फॅमिलीज मध्ये एवढे मतभेद आहेत. तुम्हाला भीती नाही वाटत? आपल्या मैत्रीबद्दल जर तुमच्या आईला कळलं तर? आई खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आणि तिला काय वाटतं ते सुद्धा. खूप प्रेम आहे माझं तिच्यावर आणि तेवढीच काळजी सुद्धा. एवढं सगळं माहिती असून पण तुम्हाला माझ्याशी फ्रेंडशिप करायची होती का? माहिती नाही खरंच. म्हणजे आतून असं मनातून काहीतरी वाटतं. आय डोंट नो काय पण वाटतं. शांत तरी थोडं एक्साइटमेंट वालं, गोड तरी तुमच्या माझ्या स्वभावासारखं थोडं तिखट. माहित नाही काय, आणि तेच मला शोधून काढायचंय की काय असं तुमच्या सहवासात, तुमच्या मैत्रीत, माझा आईवर एवढा जीव असून सुद्धा